राजधानीमध्ये प्रवेश करत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही क्लिप व्हायरल करायची आणि क्लिप व्हायरल करून त्या ठिकाणी आमदारांचं नाव घ्यायचं, आमदारांचा अंगरक्षक असं संबोधित करायचं आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी 2000 कोटीच्या वरती या ठिकाणी विकास निधी आणल्याच्या नंतर विरोधकांकडे अशा खोट्या बातम्या अफवा पसरवणे, टीका टिप्पणी करणे याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलं काम उरलेलं नाही। आज जर आपण बघितलं तर दिवसेंदिवस दिवसाआड चांगले मोठे प्रवेश अनेक विरोधकांकडून आमच्या पक्षामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याची कुठे त्यांना शल्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांना या अशा चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमांवरती बातम्या व्हायरल करायच्या आणि बदनाम करायचं कट कारस्थान आहे। परंतु मला असं वाटतं, मला कालच आता कोणतरी बोललं की जो बिचारा ज्याला मार लागलेला आहे त्याने सुद्धा सांगितलं की या घटनेशी आमदारांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये, आमदारांचा जो बॉडीगार्ड नाहीये, हा झालेला वाद आहे, आमच्या आपसातला वाद आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी बाईटही दिलेली आहे। परंतु सोशल मीडियावरती व्हायरल करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आमदारांना बदनाम करायचं, यापुढे अशा पद्धतीचं कृत्य जो कोण करेल शिवसेना त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आज म्हणून ह्या मतदारसंघामध्ये असणारं खोपोली, खालापूर, माथेरान, नेरळ आणि कर्जत या सगळ्या पोलीस स्टेशनला सकाळी 11 वाजता त्या भागातले संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी 11 वाजता आता या ठिकाणी निवेदन आम्ही तर दिलेलं आहे, इकडे सुद्धा ते निवेदन देत आहेत आणि त्याच्यामध्ये अधीक्षक साहेबांना, एसपी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की या पाठीमागे जो कोण सुरुवातीचा आमदारांचं नाव जोडून जी व्हिडिओ व्हायरल केली त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, कुणीही असा प्रकार पुढे करू नये अशी आमची भूमिका आहे आणि जर या बाबतीमध्ये याचा शोध देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।